तर कोणी कोणाला मागावं? भलत्याने भलत्याला मागू नये. मुलगा असेल तर त्याने मागावं आई बापालाच. शिष्य असेल तर त्याने मागावं आपल्या गुरुला. पतिव्रता असेल तर त्याने मागावं. पत्नी असेल तर त्याने मागावं आपल्या पतीलाच. प्रजा असेल तर ते त्या प्रजेने मागावं कोणाला? राजालाच. तसा भक्त असेल तर भक्ताने मागावं कोणाला? देवालाच. पण मागणी हा शब्द कानी आल्यानंतर आपण सर्वांना आश्चर्य वाटेल की तुकाराम महाराजांचं जीवन हे त्यागाचं होतं. मग त्यागात असताना ते कसं काय मागतात? कारण जिथं त्याग असतो तिथं मागणं होत नसतो, आणि जिथं मागणंच होत असेल तिथं त्याग शिल्लक राहत नसतो. असं चिंतन आहे. मरी जाव मागव नाही, मरी जाव मागव नाही, आपण तनकी काच परमार्थ के कारणे मोहिन आवे लाज. देवाकडे काही मागू नये, पण संसार, पण परमात्माचं मागितल्याशिवाय राहू नये. आणि देवाकडे मागण्यासाठी एक तर अधिकार लागतो. ज्याची बिलकुल सेवा नाही त्याने कदाचित देवाला मागू नये. ज्याची काही या पारमार्थिक क्षेत्रामध्ये सेवा असेल, ईश्वर सेवा असेल, मंडळाची सेवा असेल, गोमातेची सेवा असेल, समाज सेवा असेल, असं ज्याचं जीवन असेल त्याचा देवाकडे मागण्याचा अधिकार. काय मागत आहेत, मग त्यांची कोणती अशी समर्थ सेवा? तर तुकाराम महाराजांची देखील फार मोठी सेवा. अख्ख्या जगाचा चालक मालक असो जो भगवान परमात्मा, त्याची फार सेवा केली, नामचिंतन फार केलं, आणि नामचिंतन करणं देखील फार मोठी सेवा आहे. तर जसं सेवा आहे तसं देवाचं नाव घेणं, सातत्याने घेणं, भावनेने घेणं, चिकाटीने घेणं ही देखील फार मोठी सेवा आहे. देवाचं नाम चिंतन करणं देखील फार मोठी सेवा आहे. आणि अशी सेवा महाराज कधी मधी करत होते का? कधी मध्ये नाही.
नेहमीच नेहमीच असे त्यांचे बरेच प्रमाण आहे. सदा नाम सर्व सुख सर्व अलंकार आनंद निर्भर उल्लास सोम अखंड सेवा महाराजांची चालू. अर्थात सेवा अखंड महाराजांनी केली आणि देवाशी बोलताना महाराज म्हणतात की देवा हे जे मागणं करत आहे मी, तर ही सेवा आजकालची नव्हे, आजकालची फार जुनी. तुका म्हणे देवा ही माझी सेवा, ही माझी सेवा फार जुनी आहे, परंपरेची आहे, आमच्या कुळाची परंपरेची सेवा आहे. माझ्या वडिलांची मिराची का देवा, माझ्या वडिलांची मिराची का देवा, तुझे चरण देवा, तुझे चरण देवा, आणि म्हणूनच मी हक्काने तुमच्याकडे मागणं करत आहे. कोणतं मागणं करतात त्याचं गोड चिंतन करा. अभंगाच्या पहिल्या चरणात हे
करणे आहे याकरता पुढे कोंबडी वगैरे आहे आणि पाऊस येण्याचं कर्म आहे तर आपण थोडं आवडतं घेतो विठ्ठला विठ्ठल पहिलं चरण आहे हे चिदानंद देवा तुझा विसरण भावा तर हे देवा मला हेच लाभ द्या चकारात्मक बोलतात कारण चकार काय दाखवतो एकच स्वीकार आणि इतरांचा त्याग दाखवणारा कोणता शब्द आहे हेच हेच मला हेच पाहिजे दुसरं चालणारच नाही महाराज म्हणतात दान जर इतर भरपूर असले तुमच्याकडे काय गुण आहे देवाकडे काय बोलत जसं कोण तिथं काय बोलत तसं देवाकडे कोणतंच कमी नाही देव समर्थ आहे लक्ष्मी ज्याची राशी आहे त्याला काहीच कमी नाही आणि म्हणून महाराज होतात इतर दान भरपूर आहेत अनेक दानांचे नाव आहेत गोदान गोदान रक्तदान नेत्रदान वस्त्रदान आत्मदान कन्यादान आणि शेवटचं घ्या मतदान आता सध्या चाललंय ना मतदान पैकी महाराज देवाकडे मतदान मागत नाही कन्यादान मागत नाही वस्त्रदान मागत नाही आत्मदान मागत नाही कोणतं दान मागत नाही कोणतं मागतात तुझा मला विसर पडू देऊ नका अर्थात तुमच्या नामाचा तुमच्या रूपाचा तुमच्या सकल सामर्थ्याचा मला विसर पडू देऊ नका तुमच्या नामाचा अमृता होणे गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा गावा घे तर देवा असं जे सर्वसमर्थ नाम तुझं अमृताही पेक्षा गोड नाम तुझं तर त्याचा मला विसोट पडू देऊ नका सर्वांग सुंदर असं देवा तुमचं रूप आहे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी गडकटावरी जयवरी या होशियार घरात असे पितांबर होशियार घरात असे पितांबर की जगामध्ये तुझ्या रूपाला तोड नाही जोड नाही की तुझ्या रूपापुढे लक्ष्मी देखील फिकी आहे लक्ष्मी घोरणे झाली वेळे मदन पोटाले बापुडे येथे कोणी करील चंद्र तिथं लक्ष्मी कमी आहे रूपाच्या बद्दल एवढा मोठा काम देऊ त्याला अभिमान झाला गर्व झाला मी श्रेष्ठ पण तो देखील भगवंताला पाहून भरून गेला
आणि डायरेक्ट भगवंताच्या पोटी पुत्र रूपाने अवतरण झाला. विठ्ठल भावला संदर्भ कृष्ण गेला बाप. सर्वांच्या मध्ये सर्वांग सुंदर भगवान परमात्मा आहे. तर देवा असं जे तुझं रूप आहे, असं जे गोड तुझं नाम आहे, तर अशा गोष्टींचा मला विसर पडू देऊ नका. आता द्या लक्ष माझ्याकडे. आता विसर पडणं हे काम कोणाचं? देवाचं का आपलं? विसर पडणं अथवा न पडणं हे काम कोणाचं? काका त्या लक्षात. विसर पडणं हे काम आपलं का देवाचं? त्या टोकाचं. तर हे आपलं काम आहे. आपल्या बुद्धीचा मनाचा तो धर्म आहे. विसर पडणं न पडणं. एकंदर महाराज आपलं काम देवाकडे सांगतात. हा प्रकार म्हणजे कसं आपलं काम दुसरं काम ऐका. आपली जबाबदारी असताना महाराज आपली जबाबदारी देवाकडे देतात. मग देवाकडेच का देतात? तर हे मन फार विचित्र आहे की मन ज्याची आठवण करावी त्याची त्याला आठवण राहत नाही, आणि ज्याची आठवणच नको त्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. असं एक विचित्र मन आहे. सर्वांचं मन सांगत नाही, पण काहींचं मन फक्त त्यांना आठव फक्त मुलाबाळांचा, घराचा, दाराचा, पैशाचा, अमुक तमुक अशा सकल गोष्टींचा त्यांना असा विसर पडत नाही. पण देवाचा पडल्याशिवाय राहत. इकडचे लोक सोडून सांगतात. कारण विसर सदैव आठव ठेवणं हे भाग्याचं काम आहे. जो सदैवच नेहमी देवाचा आठवच ठेवतो, देव मनातच धरतो, देव मनातच ठेवतो, त्याला सिद्धी मिळते. देव एवढा करुणा देत नाही. भगवंताची माया आधी झाल्याशिवाय राहत नाही. देवाची कृपा, संतांची कृपा, वडिलांची कृपा, गुरुजनांची कृपा झाली तरच आपल्या जीवनामध्ये देवाचा आठव राहतो. नाम हे साधं दिसतं, पण ते मात्र साधं नाही. जगामध्ये त्याला तोड नाही, जोड नाही. नाम सगळ्यामध्ये भारी आहे. रामकृष्ण हरी सगळ्यामध्ये भारी. नामासारखं जगात ज्ञान नाही, नामासारखं तप नाही, नामासारखं जप नाही, नामासारखी गती नाही, नामासारखं पुण्य नाही. नाम घेतल्याने किती पुण्य होतं मावळी देखील म्हणतात, मला देखील सांगता येणार. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे Oh
मला देखील सांगता येणार नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, अर्थात कोणीच करू शकणार नाही. एवढं अपार पुण्य नामचिंतनातून. आणि माणसाच्या जीवनामध्ये पुण्य असावं, पाप नसावं, पण पुण्य असावंच. पुण्यच आपलं काम करतो, पुण्यच आपलं काम करतो. व्यक्तिगत प्रत्येकाच्या जीवनामध्ये पुण्याचं सामर्थ्य असावं. याही जन्माचं असावं, मागल्या जन्माचंही असावं. तर मागल्या जन्माच्या बद्दल आपण पराधीन आहोत, पण या जन्मात नामचिंतन करून भरपूर पुण्य प्राप्त करावं. पुण्य प्राप्त असेल तर त्या जीवनामध्ये काही आपत्तीचा काळ असेल, खोल पाण्यामध्ये बुडण्याचा, आग्नेमध्ये जळण्याचा, उंचावून खाली पडण्याचा जर प्रसंग असेल तर त्यावेळेला त्याने केलेलं पुण्य त्याचं रक्षण करतं. पुण्याने पुराकृताने, पूर्वीच्या काळी केलेला पुण्य, केलेला धर्म, या गोष्टी आपलं रक्षण करत असतात. आणि म्हणून सातत्याने संसार करू नका सर्वे, संसार देखील कराच करा. कामामध्ये काम नाही म्हणा, राम राम नामचिंतन करा. सर्व संतांनी असं सांगितलं नाही की तुम्ही सगळं सोडून द्या आणि केवळ हेच करा. असं म्हणे संसारी वेगवेगळं करे सांगतात. तसंच एक जनाबाईचं प्रमाण संसार करावा किंवा रामाचं घ्या किंवा कृष्णाचं घ्या, पण नाम घ्या. सगळ्या नामाची शक्ती एकच आहे. पण नाम घेतल्या विना राहू नका, कारण या कलियुगामध्ये नामाला महत्व आहे. इतर युगामध्ये ज्या त्या साधनाला महत्व. पहिल्या युगामध्ये, कृतयुगामध्ये ध्यानधारणा हे साधन, ध्यानधारणा हे साधन. नंतर त्रेतायुगामध्ये यज्ञ यागादी करणे याला महत्व. नंतर द्वापार युगामध्ये सांगितलं ना, त्रेतायुगामध्ये यज्ञ यागादी, द्वापार युगामध्ये पूजा अर्चा, भगवंताची पूजा अर्चा. आणि या कलियुगामध्ये जे प्रमुख साधन आहे ते म्हणजे नाम घेणे हे साधन. साधन आहे, सगळ्यामध्ये श्रेष्ठ, सगळ्यामध्ये भारी आहे आणि सगळ्यामध्ये फार मोठं पुण्य निर्माण करणारा आहे. याकरता महाराज म्हणतात, अशा नामचिंतनाला, अशा भगवंताला विसरू नका. म्हणून हेची दान देगा देगा हेच मला की तुमचा मला विसर पडू देऊ नका. हेची दान देगा देगा तुझा विसर न व्हावा, विसर पडू देऊ नका. तेव्हा भगवान वाक्य, ठीक महाराज, मी जर तुम्हाला माझ्या नामाचा, माझ्या रूपाचा, माझ्या सकल सामर्थ्याचा सदा सर्वदा तुम्हाला आठवण ठेवला तर तुम्ही काय करणार? गुणगायिना
तरी चालेल, गोड झाले. महाराज बोलतात, काय बोलतात? गुण गाये नावडी. काय केलं तर आठवण ठेवलं तर मग मी असं करणार, गुण गाये नावडी. तुमचे गुण मी गाणार. देवाच्या नामाला जसं महत्व तसं देवाच्या गुणाला देखील फार महत्व आहे. गुण गात चला, नाम घेत चला. हरी गुण गाना, 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 प्रभु का रूप धरून 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 गाना. गुण गात चला, भगवंताचं नाम घेत चला. यातून आपल्या जीवनामध्ये फार फार मोठं पुण्य साधन होत असतं. म्हणून या गोष्टी जीवनामध्ये विसरायच्या नाहीत. नामाला, गुणाला. गुण अनंत आहे देवाचे, अनंत गुण देवाचे. अनंत म्हणती माझी या स्वामी ते, अनंत गुण त्याचे म्हणो निजा. भगवंताकडे अनंत गुण आहेत, असंख्य गुण आहेत, असंख्य गुण. महाराज म्हणतात अशी जी देवाची गुण ते मी गात आहे, पण काय करावं माझं मन तृप्तच होत नाही. तरी न पोरे गुण गाता, रामानंतानंत गुणानी जन्म कर्म अनंतमानी जलसी कर महिर जग निजाई. सगळं काही त्याचं गणित करता येईल, पावसाच्या धारा मोजता येतील, शक्य होणारच नाही. तरी पण रजकर मोजता येणार नाही, तरी पण ते शक्य होईल. पण देवाचे गुण बोलणं अशक्य. विठ्ठल या गुण गाण्याच्या बाबतीमध्ये मोठमोठे देव आहेत. शेष शारदा वेद पुराणा, शेष शारदा वेद पुराणा, रघुपति गुण आहे. पण त्यामध्ये काही ठराविक गुण ऐका. इकडं लक्ष द्या.
मी नाही म्हणत, ज्ञानेश्वर माऊली सांगतो. याचा अर्थ हे विशेष असा म्हणून महाराज सांगतात की ऐका, लक्ष द्या. ऐका यशस्वी अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसुधी देत. 6 ठराविक देवाचे गुण आहेत. अनंत जरी गुण असले देवाचे, त्यामध्ये ठराविक गुण 6 आहेत. त्यामध्ये पहिला गुण यश नावाचा. यश कोणालाही आवडतं, कोणाला आवडत नाही? सर्वांनाच यश आवडतं. कोणतंही कार्य असो, ते कार्य हाती धरलं की यश मिळालंच पाहिजे अशी भावना सर्वांची आहे. यशप्राप्त जीवनाचं तर असं जे यश आहे भगवंताने ते हनुमंताला दिलं. यश थोरविला मारुती विभीषण केला लंकापती. अवतारी दिवने कर्ण हाती कीर्ती दिगंती भाकविले. ज्ञानोपदेशना ब्रह्मदेवाला ज्ञान दिलं असं चिंता. अर्जुनाला ऐश्वर्य दिलं, शुकाचार्याला वैराग्य दिलं. असे जे ठराविक गुण आहेत भगवंताने आपल्या भक्ताला वाटप केले. मग देव मोकळा झाला का नाही? देव कधीच मोकळा होत नाही. विठ्ठला 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 ज्या हनुमंताने जीवनामध्ये प्रभूचे बरेच काम केले, त्या प्रत्येक कार्यात हनुमंताला यश प्राप्तच झालं. फक्त आम्हाला एवढंच करणे, जय श्रीराम जय श्रीराम हे नामाचं वैभव. विठ्ठला विठ्ठला एक गुण वाटप केला. त्यापैकी उदात्त नावाचा गुण भगवंतांनी कर्माला दिला. तुम्ही गुरुवाराच्या मुखातून कथा ऐकली असेल, प्रवचनातून ते सांगत असेल. एकदा भक्त अर्जुन आणि भगवान कृष्ण भगवान यांच्यामध्ये चर्चा संवाद सुरू झाला की सध्या जगात उदार कोण. तर भगवंतांनी नाव दाखवलं कर्णाचं, आणि अर्जुनानं नाव दाखवलं ते धर्माचं. संग्रामात धर्म एक नंबरचा उदार आहे. भगवान म्हटले कर्ण आहे, अर्जुन म्हटला धर्म आहे. तर म्हणे प्रत्यक्ष आपण आता त्यांची पालक गुरु परीक्षा घेऊ. रूपामध्ये पालट केला आणि धर्माच्या घरी गेला. तर म्हणजे आम्ही ब्राह्मण मंडळी आहोत, ब्राह्मण आहोत, आम्ही स्वहस्ते स्वयंपाक करतो आणि खातो. पण ते याकरता आम्हाला जे सरपण लागतं ते चंदनाचं लागतं. चंदनाचं सरपण. तर म्हणे भरपूर चंदन पणला घेऊन जा. आजूबाजूला पण ते भेटलेले होते. म्हणजे स्वयंपाक कसं होणार? बऱ्या लाकडाने कोरडं सरपण द्या, कोरडं सरपण द्या. गुरुवारी सांगत असत कोरडं सरपण. किंवा धर्माने सांगितलं आमच्याकडे काही कोरडं सरपण नाही. तर मग येतो आम्ही. नंतर कर्णाच्या दारी गेले आणि कर्णाकडे हीच अपेक्षा केली की आम्ही मैसुरी ब्राह्मण आहोत, आम्ही स्वास्थ्य स्वयंपाक करतो आणि जीवन करतो, तर आम्हाला सरपण हवा आहे. देखील सरपण आहे कर्णाचं. पण ते कसं आपण कर्ण म्हटलं काय हरकत नाही. लगेच आपल्या सेवकाला हात मारला. आम खरा माझा जो पलंग आहे हा चंदनाचा आहे. गेला तर गेला, काय त्याचा आपल्याला एवढा त्याचा मोह नाही. आम पुरा हे करून
मग भगवान कृष्ण अर्जुना म्हटले, अरे उदार कोण, कर्म का कर्ण, म्हणले कर्ण, चला मग परम भगवंताकडे नैसर्गिक उदारता आहे, तशी कर्णाकडे नैसर्गिक उदारता. त्याला देऊच वाटायचं, तशी जगात माणसं त्यांना देऊच वाटतं. आणि असे काही माणसं त्यांना घेऊच वाटत, असे काही माणसं त्यांना घेऊच वाटत, ते खरेच माणसं. पण देणार देखील भरपूर आहे. सवय असते, काही माणसाला नुसती घेण्याची सवय असते. पण तेच करा, मग मिळत नाही, मिळत नाही. मिळतं तसं मिळत नाही, जसं चावल्या विना गिळत नाही असं म्हणतो ना आपण. ऐकल्या विना कळत नाही, चावल्या विना गिळत नाही, तसं दिल्या विना मिळत नाही. थोडा टाइम लागेल, थोडा टाइम लागेल. द्या नंतर घ्या. भगवान समर्थ आहे. भगवान म्हणतो, याने जे दान केलं हे माझंच काम केलं. याने जगाला कोणाला देणदबाण दिलं असेल तर याने माझ्या मनासारखं काम केलं. भगवान त्याला देऊन टाकतो. आणि निर्मळ मनाने कार्य केलं तर भगवान देतो. थोडा टाइम लागतो. ईश्वर के दरबार में देव है लेकिन काही जर आलं तर त्यातून काहीतरी द्यावं. 1000 रुपये 100 तरी 1 लाख आले तर त्यातून 1000 जर दिलं तर काय फरक आहे? मिळतं तुम्हाला, त्याहीपेक्षा जास्त मिळतं. कारण दानात धर्म वाढतो, दानात धर्म वाढतो. दान केल्याने धनाची वाढ होत असते. चांगल्या ठिकाणी दान केलं तर, वांगल्या ठिकाणी नाही. नेहमी सांगतो, चांगल्या ठिकाणी केलेलं दान कधीच वाया जात नाही. आणि वांगल्या ठिकाणी केलेलं दान कधीच वांगल्या ठिकाणी देऊ नका, पण चांगल्या ठिकाणी दिल्याशिवाय राहू नका. कार्य केलं पाहिजे, त्यातून काहीतरी दिलं पाहिजे. धर्मार्थ केला पाहिजे, दानधर्म केला पाहिजे. किंवा या कोणाच्या बद्दलचा उदारता नावाचा गुण नैसर्गिक भाग कर्णाकडे होता, आणि वैराग्य नावाचा गुण नैसर्गिक भाग शुकाचार्याकडे होता. असे 6 गुण भगवंताने दिले. ब्रह्मदेवाकडे ज्ञान दिलं, हनुमंताला यश दिलं, यश थोरविला मारुती, आणि विभीषण केला लंकापती. त्याला वैभव, सोनं नाणं भरपूर दिलं. कोटी कोटी घर तिथं होते, सोन्याचे सगळे, लाकडा मातीचे फार कमी. हे सगळं वैभव म्हणजे देणारा देव आहे. तेव्हा महाराज बोलतात, देवा असं जर केलं तर गुण गायी नावडी, जे असंख्य गुण आहेत त्यामध्ये 7 ठराविक प्रमुख गुण आहेत. अशा गुणाचे गुणगान मी करणार. गुण गायी नावडी, आवडीने गाणार, प्रेमाने गाणार. कारण देवाचे कोणतंही कार्य असो त्यामध्ये आवड, त्यामध्ये प्रेम असावं. काही म्हणतात आम्हाला वेळ नाही, पण वेळ काढावाच लागतो, आवडच लागते, नंतर सवड होते. ज्याला आवडत नाही तो सवड करतच नाही. विठ्ठला कोणा गाई नावडी, हेची माझी सर्व जोडी, हीच माझ्या जीवनाची खरी जोड, हेच माझ्या जीवनाचं खरं प्रास्तव्य आहे, हेच माझ्या जीवनाचं परमसाध्य आहे. तेव्हा भगवान म्हटले, काय म्हटले की महाराज ऐका, तुमचं जीवन संसारिक जीवन आहे. संसारिक जीवन म्हटल्यानंतर पैसा अडका हे सगळं लागतं.
आणि आपल्या जीवनामध्ये खास आनंद होण्यासाठी मुक्तीची देखील गरज आहे. अशा गोष्टी तुम्हाला देतो. महाराज म्हणतात देवा हे मला नको, मला द्यायचं असेल तर काय द्यायचं गोड चिंतन. महाराज अभंगाच्या तिसऱ्या चिंतन न लागे मोठी आणि संपदा, 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 न लागे मोठी आणि शिबिराचे विद्यार्थी चांगले आमचे जे 4-5 शिबिर त्याचे आमचे विद्यार्थी पाटील देखील आहे का नाही. असं तेव्हा कीर्तन म्हटलं की सगळ्या गोष्टी गायला लागतं, वाजायला लागतं वगैरे वगैरे. असो आपला विषय कोणता चाललाय. न लगे मुक्ती आणि संपदा हे कोण म्हणतंय? तुकाराम बरं कोणाला म्हणतात? देवाला म्हणतात. कोणत्या देवा? झालेल्या का केलेल्या? तर नैसर्गिक असलेल्या देवाला म्हणतात, अर्थात पंढरीनाथाला म्हणतात. न लगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा. तुमची आम्हाला नरके मुक्ती आणि संपदा, तुमची मुक्ती नको. मुक्ती म्हणजे खाण्याची मुक्ती नाही, मुक्ती म्हणजे मुक्ती. सगळं आनंदी आनंद म्हणजे मुक्ती आहे. हे सर्वांच्या भाग्यामध्ये नसतं. मुक्ती ज्ञानाशिवाय मिळतच नाही. पण देवाची कृपा झाली ते सगळं झाल्याशिवाय राहत. प्रकारचे आपण नेहमीच आहे. माझ्यापेक्षा तुम्हाला देखील फार सांगतो. मुक्तीचे प्रकार 4 आहेत. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सामीप्यता. सलोकता मुक्ती म्हणजे देवाच्या लोकात आपण जाणे. देवाचा लोक कोणता? वैकुंठ भोग. वैकुंठ आहे. भगवान जगाचा चालक, मालक, प्रतिपालक हा खरा वर राहणार आहे. म्हणजे बरेच आपल्या वरचे लोक आहेत. सगळ्यामध्ये स्थान म्हणजे भगवंताचं आहे. त्याला वैकुंठ असं म्हटलं. त्याच्या पुढे गतीच नाही, त्याच्या पुढे जाणं नाही. अशा स्थानामध्ये की जिथं दुःख नाही, जिथं ताप नाही, कोणाच दुःख नाही, सर्व लोक म्हणजे सुखच सुख, आनंदी आनंद, दुःखदर्शन तिथं नाहीच, असं ते स्थान आहे. अशा लोकांमध्ये भगवान राहणार आहे. अशा स्थानामध्ये जाणं म्हणजे सलोकता मुक्ती म्हणतात. देवाच्या लोकात जाऊन राहणं याला सलोकता मुक्ती. समीपता मुक्ती म्हणजे देवाच्या जवळ जाऊन राहणं, अगदी देवाच्या थेटून शेजारी राहणं, अगदी जवळ घर असणं, ही समीपता मुक्ती. आणि समीपता आणि म्हणजे देवाचं जसं रूप आहे तसं रूप आपल्याला पाहतो. त्याचं मूर्त मूर्ती देवाची आहे.
सर्वांग सुंदर मूर्ती देवाची आहे. अर्थात देवासारखंच आपण दिसणं सर्वप्रथम आणि प्रत्यक्ष देवच होऊन जाणार ही सायुज्यता या चालू जीवनामध्ये चराचरामध्ये देवाचं दर्शन होणे, प्रत्येक गोष्टीमध्ये देवच दिसणे. सिया राममय सगळ जग जानी, सिया राममय सगळ जग जानी, कहो प्रणाम जोरे जुग पानी, कहो प्रणाम जोरे जुग पानी. पण महाराज म्हणतात नको तुमची मुक्ती मला नको आहे. न लगे मुक्त्याने संपदा, तुमची संपत्ती देखील नको आहे. तुमचं मत चांगलं आहे, तुमच्याबद्दल आपुलकी आहे, पण ते नको मला. तुमची मुक्ती नको, तुमची भक्ती हे कोणताच विषय मला नको आहे. संपत्ती नको आहे, कारण संपत्तीच्या ठिकाणी देखील काही दिवस आहे, त्याच्यात मनुष्य गुंतून जातो आणि देवापासून वेगळा होतो. याकरता देवा ते मला नको आहे. मग काय ते असंत संग देई सदा, गोपाल